हा सनसेट कोणत्याच बीच वरून नाही तर एका तलावाकाठून दिसतोय. कोणत्या ते सांगते, पण त्याआधी सकाळी माझ्या एक इंस्टाग्राम फॉलोअर त्यांच्या मुलीसोबत मला भेटायला आल्या होत्या. खूप गोड होती ती आणि ताई तुम्हाला भेटून सुद्धा खूप छान वाटलं. त्या निघताना त्यांना हळदी कुंकू दिला आणि आम्ही निघालो पावना लेकवर असलेल्या हकुना मटाटा या कॅम्पिंग साईटवर जायला. मी तर खूप एक्साइटेड होते. तिथे पोहोचल्यावर चेक इन केला आणि सर्वात आधी टेंट्स डिसाइड करून घेतल्या. तेवढ्यात ही कॉलेजच्या मुलांची टोळी पण आली. थोडा वेळ छान टेंट्स मध्ये बसून रिलॅक्स केला आणि नंतर हे धनुष्यबाण चालवायला शिकलो. मज्जा येत होती. नंतर मस्त मिसळपाव एन्जॉय केला आणि लेक जवळ सनसेट बघायला गेलो. अशा बाबतीत मी नेहमी पुढे पळते. खूप सुंदर सनसेट दिसत होता आणि एक प्री वेडिंग शूट पण चालू होतं तिथे. थोडा वेळ गप्पा मारल्या, फोटोज काढले. अंधार पडायला लागल्यावर वरती येऊन बॅडमिंटन खेळलो. तिथेच बाजूला झोका पण होता. नंतर काही वेळ लाईव्ह म्युझिक होती आणि दुसऱ्या बाजूला बार्बिक्यूची तयारी चालू होती. लाईव्ह म्युझिक बंद झाला आणि लगेच डीजे चालू झाला. नाचून नाचून थकल्यावर मग जेवण केलं आणि पुन्हा कॅम्प फायर विथ लाईव्ह म्युझिक चालू झालं. आम्ही रात्री 1:30 वाजता झोपायला गेलो तरी चालूच होतं. कधी संपलं काही कळलं नाही. परत सकाळी 6लाच उठून आम्ही शेकोटी जवळ बसलो. उठल्या उठल्या समोर हा लेक व्ह्यू होता. थोडी थंडी कमी झाल्यावर पूल मध्ये उतरलो. थोड्याच वेळात नाश्ता लागला. नाश्ता करून परत पूल मध्ये उतरलो आणि डायरेक्ट चेकआउटचा टाइम झाल्यावर बाहेर निघालो. कपल्स, फ्रेंड्स, फॅमिली नाईट आउट साठी बेस्ट प्लेस आहे. चेक कॅप्शन फॉर डिटेल्स.